डॉक्टर शकील अल्ताफ, प्रेसिडेंट इलेक्ट राकेश जींना, चीफ गेस्ट डॉक्टर सुरभींना स्टेजवर घेऊन येतील. तसेच आपणही असं मस्त व्हावं. डॉक्टर सुखदेव ठाकूर, I request President Dr. अल्ताफ, शकील अल्ताफ दीप प्रज्वलन करावे, आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. सर्वांना विनंती. The Unity Building in Chicago, where Paul Harris held the first meeting. This historic room has become a symbol of Rotary annual meaning and global impact. Rotary दीवानी जी को फ्लोरल वेलकम करें. आएंगे देश का सुरभि धन्यवाद. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी में रोती है. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी में रोती है. बड़ी मुश्किल से होता है कि चमन में दिलावर कर जाता. ये रोटरी जो है बड़ी नरगिस एक फूल का नाम है जो जंगल में होता है. कोई देखने वाला उसको नहीं होता. उसको जब कुछ लोग आते हैं देखने के लिए, जब कुछ बनाते हैं उसको, तो उसकी खूबसूरती और बढ़ जाती है. रोटरी ऐसी है कि हम पर निखारती है. मेरे को पावसार सर बोलते थे कि रोटरी इंजॉय करो. मैं परसों ही बोला था. मैं जब शुरू में आया था 15 साल पहले, तो मेरे को समझ में नहीं आता था रोटरी क्या है. प्रेजेंट चेंज होने तक तो दूसरे दिन प्रेजेंट चेंज हो जाता था, समझ में नहीं आता. ये मेरे बोले रोटरी इंजॉय करो. लेकिन जब मेरे को पानी में ढके ना उन्होंने प्रेजेंट बनाया, जब मैं 124 इंजॉय किया. और विद सपोर्ट ऑफ माय रोटरी फ्रेंड्स, विद सपोर्ट ऑफ ऑल रोटरी क्लब मालिक, मैं फर्स्ट डे से मैं हम लोग ने सपोर्ट रोटरी क्लब के सपोर्ट से पूरा 6-7 स्कूल में हमने नोटबुक की डिस्ट्रीब्यूशन किया. 4 स्कूल में सैनिटरी पैड, नैपकिन पैड का मशीन दिया, स्पीड कैंप किया, मेडिकल कैंप किया. और जो भी क्लब वाले जो बोलते मेरे को इतना याद नहीं है, मेरे को ये नहीं चाहिए, मेरे को कुछ वो भी नहीं चाहिए, क्या बोलते ट्रॉफी वगैरह भी. वो आप लोगों का प्यार है, मेरे लिए बहुत बड़ी. मैं किसी को ना नहीं बोला, तो मेरे को जो बोला मैं करता गया. और आप लोगों के विश्वास को मैं कोशिश किया मैं काम करूं, और उसमें थोड़ा कामयाब नहीं रहा तो उसके लिए मैं माफी चाहता हूं. और अभी मेरा एक प्रोजेक्ट और आएगा रोटरी रन, जो नेक्स्ट वीक में रहेगा. थैंक यू. Another chief guest, Rotary Assistant Governor Sachin Shah has arrived. I welcome him. Please come down on the dais. रोटरी क्लब मालेगाव मिडटाउनचे रोटेरियन कुंदन चव्हाण, असिस्टंट गव्हर्नर कोऑर्डिनेटर रोटेरियन संदीप पवार, आरसी मालेगाव मिडटाउनचे आलेले आहे. यांचं मी स्वागत करतो. इंजिनियर सचिन शाह यांचा सत्कार ओके देऊन पूर्वाजी करतील. प्रत्येक क्लबचा एक
प्रोजेक्ट असा असतो की जो त्या क्लबला मानाचं आणि सन्मानाचं स्थान देत असतो. रोटरी क्लब ऑफ मालेगावबद्दल बोलायचं झालं तर जसे इतर सर्व प्रोजेक्ट्स अगदी छान पद्धतीने होतात, तसंच ज्या प्रोजेक्ट्सने मानाचं आणि सन्मानाचं स्थान या क्लबला दिलेलं आहे तो म्हणजे रोटरी आय हॉस्पिटल. आणि याबद्दलच माहिती सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे रोटेरियन दिनेश जाधव. सर्व रोटरी मित्र व नागरिक, सर्व माता भगिनी, रोटरी क्लब ऑफ मालेगाव हा 75व्या वर्षात पदार्पण करीत असताना या क्लबनी काही स्वप्न पाहिजे आणि त्या स्वप्नातलंच एक अतिशय मोठं आणि भव्य दिव्य असं स्वप्न जे होतं ते रोटरी आय हॉस्पिटल. 1977 साली या मालेगावच्या रोटरियन्सनी त्या काळच्या दिग्गज असे खानकरी सर, कार्यालय छाजे, इतर अनेक मान्यवर रोटरियन्सनी ह्या मालेगाव शहरातली आणि पंचक्रोशीतली डोळ्यांच्या बाबतीतली गरज ओळखली. कारण त्या काळामध्ये मोतीबिंदूचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आजही आहे, त्याही वेळी होतं, परंतु त्यावेळेला सुविधा नव्हत्या, त्याच्यामुळे ब्लाइंडनेसचं प्रमाण फार वाढत होतं आणि याकरता हा प्रकल्प हातात घेणं त्यांच्या दृष्टीने गरजेचं वाटलं. आणि त्या काळामध्ये सुरुवातीला कॅम्पच्या स्वरूपामध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाला. त्यानंतर कायमस्वरूपी हा प्रोजेक्ट आपण करावा अशी मनीषा त्यांनी मनात बाळगली. कॅम्प रोडला बांधण्यात आले. तिथून अथक परिश्रमाने अनेक दिग्गजांनी, त्याच्यामध्ये डॉक्टर मर्चंट त्या काळामध्ये जोडले गेले, त्याच्यानंतर राजेंद्र छाजे, शिरापुरे, डॉक्टर भावसार या मंडळींनी, विजय कुंपळे, किशोरभाई कुटकुंडिया यांनी 2005 सालामध्ये आजची जी एक 3 मजली भव्य अशी इमारत आहे तिचं उद्घाटन केलं. आणि आज अतिशय नावारूपाला आलेलं हे हॉस्पिटल वर्षाला कमीत कमी 1 लाख रुग्णांची तपासणी, 5,000 रुग्णांचं ऑपरेशन अशा वेगाने काम चालू आहे. तरी सुद्धा आता 2025 20 वर्षाच्या प्रवासानंतर आम्हाला असं जाणवायला लागतं की हे हॉस्पिटल आम्हाला कमी पडते. आणि त्यामुळे आम्ही साधारण 3 वर्षापूर्वी शेजारचा एक 5,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट विकत घेतला आहे आणि त्या प्लॉटवर या वर्षातच बांधकाम सुरुवात होईल. तिथं एक 5 मजली सुसज्ज असं सुपर स्पेशालिटी युनिट चालू होईल आणि तो एक मानाचा असा मुद्दा आणि गौरवास्पद अशी कामगिरी रोटरी आय हॉस्पिटलची असणार आहे. कारण डोळ्याच्या क्षेत्रातलं कोणतं गावात पूर्ण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्याकरता मालेगाव सोडून बाहेर कुठं जावं लागू नये याच्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे आत्ताच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमच्याकडे अतिशय सुसज्ज अशी वेगवेगळी इम्पोर्टेड उपकरणं आहेत जे आजच्या मितीला वास्तवाचा विचार केला तर कमीत कमी 3.5 ते 4,000 करोडचे 4,000 कोटीचे आहेत. सॉरी. तर ह्या सर्व याच्यामधनं अतिशय चांगला असा रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रोटरी आय हॉस्पिटल किंवा कोणत्याही धर्मदाय हॉस्पिटलकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा की हे फक्त गोरगरिबांसाठीच आहे, याच्यामध्ये फार काही श्रीमंत लोकांना स्थान नाही. परंतु ते चित्र आम्ही आता गेल्या 5-6 वर्षामध्ये बघायचं. आज मालेगावातले अतिशय छान प्रतिष्ठित असे लोक सुद्धा आमच्याकडे ऑपरेशन्स करून घेतात आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये. आणि त्यामुळे ह्या हॉस्पिटलची प्रगती गरजूला फुकटमध्ये परंतु श्रीमंतांकडून कमी दरात असं कमीत कमी याच्यामध्ये आम्ही त्यांना सेवा देत असतो. ह्या सेवेमधनं गरिबांचाही फायदा होतो आणि श्रीमंतांनाही सबसिडाइज रेटमध्ये आम्ही सेवा देऊ शकतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे
इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्थॉलॉजीचं विंग आहे. त्याच्यामध्ये CPSचा कोर्समध्ये एक विद्यार्थी मागच्या वर्षीच डॉक्टर झालेला आहे आणि तो आज आमच्याकडे सेवा देत आहे. त्याचप्रमाणे पूर्वी DNB कॉलेज आमच्या हॉस्पिटलमध्ये होतं. त्याच्यामधनं उत्तीर्ण झालेली आणखी आज 15 वर्षापासून मालेगावमध्ये आमच्या रोटरी हॉस्पिटलला सेवा देत आहे. तिचं आज मालेगावच्या ऑप्थॉल्मॉलॉजी जगामध्ये विशारद म्हणून नाव तिने कमवलेलं आहे. आतापर्यंत तिने कमीत कमी 15 ते 16,000 शस्त्रक्रिया मालेगावमध्ये आमच्या हॉस्पिटलला केली. त्याचप्रमाणे अजून 2 डॉक्टर्स आमच्याकडे आहेत. 60 लोकांचा डेडिकेटेड असा स्टाफ आहे. 3 व्हॅन्स आहेत, जेणेकरून जे कॅम्प्स आम्ही मालेगाव आणि पंचक्रोशीमध्ये घेत असतो त्याच्यामधनं जे गोरगरीब पेशंट्सची तपासणी होऊन त्यांना ऑपरेशनसाठी इथं आणलं जातं. त्यांचं ऑपरेशन मोफत करून त्यांना जर त्यांना थांबवण्यात आलं तर त्यांचं जेवणा खाण्याचा खर्चही हॉस्पिटलमार्फत केला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना परत त्यांच्या गावी सोडलं जातं. अशा या सेवेच्या व्रतामध्ये मालेगावमध्ये आम्ही रोटरी हॉस्पिटल अतिशय नावारूपाला आणलेलं आहे. याच्यामध्ये मालेगाव समाजातल्या दानशूर व्यक्तींचं आम्हाला नेहमीच योगदान मिळालेलं आहे. आमच्या हॉस्पिटलतर्फे अक्षय योजना नावाची योजना गेल्या 8 ते 10 वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ हजारो लोकांनी दान दिलेलं आहे. 5,100 रुपयाचं दान आपण आपल्या वाढदिवसात निमित्ताने किंवा आपल्या आईवडिलांच्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण देऊ शकतात आणि त्यातून 7 वर्षापर्यंत दर वर्षाला एका गरीबाचं ऑपरेशन आपल्या या दानातून होणार आहे. असं या पुढेही आम्ही हे दान स्वीकारण्यासाठी नेहमी उत्सुक असून मालेगावातील दानशूर मंडळी याच्यामध्ये आपलं दान देतीलच. त्याचप्रमाणे आता जे नवीन हॉस्पिटलची इमारत सुरू होईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही निधीसाठी मालेगावच्या दानशूर व्यक्तींना संपर्क करणार आहोत. त्यावेळेलाही आपली सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद विनयजी. छान आपण माहिती दिली रोटरी हॉस्पिटलची. आता आलेली गेस्ट डॉक्टर सचिन धानवाला यांना मी रिक्वेस्ट करतो, प्लीज कम डाऊन ऑन द स्टेज. त्यांचा सत्कार बुके देऊन रोटेरियन देवेंद्रजी शाह करतील. जगामध्ये प्रश्न पुष्कळ आहेत, भारतातही पुष्कळ आहेत, होते आहेत आणि असतील, परंतु त्या काळातले सरकार हे पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेला सामाजिक संस्था असतात त्यांची मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी किती आहे आपल्या सर्वांना माहिती, तिथे आलेल्या सगळ्यांना. अशा सामाजिक संस्थांपैकीच एक जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे रोटरी इंटरनॅशनल आणि त्याची आर्थिक बाजू सांभाळणारी संस्था आहे द रोटरी फाउंडेशन, जी सर्वात मोठी पैसे सांभाळणारी संस्था आहे जगातली. आणि ती संस्था जगातल्या रोटरीकडनं जे काही कामं होतात त्यासाठी पैसे पुरवत असते. अशा रोटरी इंटरनॅशनलची मालेगावातली संस्था आहे रोटरी क्लब ऑफ मालेगाव. आपण बघितलं तर 75 वर्ष आता या क्लबला होत आहे. म्हणजे आम्ही तर जन्मले नव्हतो तेव्हापासून सुरू झालेली आहे आणि त्याची परंपरा आम्ही फक्त चालवतोय. ही या रोटरी इंटरनॅशनल जी आहे ती 200 देशांमध्ये पसरलेली आहे आणि 15 लाखाच्या वर तिचे मेंबर्स आहेत. भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाख तिचे मेंबर आहेत. अशा संस्थेची सुरुवात मालेगावला 1950 साली झाली, रोटरी क्लब ऑफ मालेगावची, आणि आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. जेव्हा 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 50ला रोटरी क्लब स्थापन झालं, मग काम काय असणार आहे तर त्यावेळेला रोटरी आपल्याला माहिती आहे त्या गावातली म्हणजे मालेगावातली उच्चभ्रू मंडळी ज्यांना सामाजिक मान आहे अशा
आणि त्यांनी देशाबद्दल अवेअरनेस काम सुरू केलं, देशप्रेम कसं असेल हे एकत्र काम करायचं सुरू झालं आणि त्याप्रमाणे काही वर्ष ते एका संस्थेमार्फत चालू राहिलं. मग देश वाढला, देशाची कामं वाढली, गरजा वाढल्या. ते वाढल्यावर मग त्यावेळेचे लोक होते त्यांनी प्लॅनिंग तयार केलं की अरे आता आपल्याला कामं वाढवावं लागतील. आणि रोटरी हे साधारण 3 स्तरावर काम करतं. एक स्थानिक स्तरावर, एक भारत स्तरावर आणि एक जागतिक स्तरावर. हे सगळं ओळखून त्यावेळेच्या लोकांनी नंतरच्या लोकांनी ती परंपरा चालू ठेवली. तर स्थानिक कारण कुठले म्हणजे थिंक ग्लोबली ॲक्ट ग्लोबली. जगाचा विचार करा पण तुमच्या लोकलमध्ये काम करा म्हणजे जग सुधरेल. तुम्ही तुमच्याकडे काम केलं की आपोआप जग सुधारत असतं. म्हणजे स्थानिक स्तरावर या रोटरीला मालेगावमध्ये एक प्रोजेक्ट तयार केले. लहान मुलं शाळा आपल्याला माहिती आहे त्यावेळेस नवीन नवीन शाळा होत्या, वाढलेल्या होत्या. आजही प्रॉब्लेम शाळांचा आहे. कारण शाळेत जर लक्ष दिलं तर पुढची पिढी चांगली निघते, सुशिक्षित निघते. तेव्हा बघितलं तर शाळांवर जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न आपण जेव्हा केला त्यावेळेला आपल्याला आठवत असेल सुरुवातीला आपल्याकडे दुधाचा प्रॉब्लेम फार होता. सुरुवातीला भारतात जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा दुधाचे प्रॉब्लेम होते, शाळेत मुलांना दूध मिळायचं नाही. मग इंग्लंडच्या संस्थेने त्यावेळेला भारतामध्ये दुधाची पावडर पाठवली होती. बघा काय असतं की लोक श्रीमंत उच्चभ्रू लोक आले की कोणते नोकर लावून जातील काय सगळ्यांना पाठवून ते शाळांमध्ये. तसं न करता त्यावेळेच्या लोकांनी स्वतः जाऊन शाळांमध्ये रोज सकाळी जाऊन दुधाची पावडर आणि दूध वाटलेलं होतं. हे स्वतः इन्व्हॉल्वमेंट फार महत्वाची असते. त्यानंतर आता एज्युकेशन ॲक्ट म्हणजे आपल्याला आता जग पुढे जात आहे. एज्युकेशन ॲक्ट इत्यादी मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण आपण ॲक्ट अतिशय कमी पैशामध्ये मुलांना देतोय. जवळजवळ 3-4 हजार मुलांना आपण डिस्ट्रिक्टमध्ये दिलं आणि मालेगावमध्ये 400-500 लोकांना दिलं. त्याच्याने होतं काय की शाळा व्यतिरिक्त जे शिक्षण असतं ते आपल्याला व्यवस्थित देता येतं आणि मुलांना ते घेता येतं. उडान आपण ग्रामीण भागामध्ये आता आपण बातम्या बघतो की मुलांना शाळेत जायचं आहे परंतु कसं जायचं समजत नाहीये. रस्ता नाहीये, रस्ता असेल तर सायकल नाहीये, गाडी नसते, ट्रॅव्हलला काही नसतं. अशा वेळेला विशेषतः मुलींवर जास्त लक्ष देऊन त्याच्यासाठी उडान म्हणून आपण प्रोजेक्ट घेतला होता मागच्या वर्षी रोटरीने. त्याच्यामध्ये 56 सायकली आपण मुलींना वाटल्या होत्या. आणि यावर्षी सुद्धा डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने तो प्रोजेक्ट हातात घेतला आहे की विशेषतः मुलींना लक्ष देऊन ते शाळेत कशा रीती बघायचे. आता कराटे जनरली आपण म्हटले की मुलींना कसं काय शिकवायचं पण आधी कसं नाही आहे. आपण रोटरीला मालेगावतर्फे मुलींना शाळेमध्ये कराटे पण शिकवले त्याची आज गरज आहे. तर आईला आमच्याकडे रोटरीचा खूप मोठा प्रोजेक्ट असतो. यंग जे लोक असतात यंग मुलं मुली शाळा व्यतिरिक्त समाजाचं भान, शिक्षण आणि जबाबदारी डेव्हलपमेंट आर्थिक दृष्टीमध्ये घेत असतात. मालेगावने पण तो ते कार्यक्रम घेतला होता. 400 विद्यार्थी तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं दरवर्षी या. आमचा प्रयत्न आहे दरवर्षी तो घेण्याचा. आता हे मुलांसाठी झाल्यामुळं समाजासाठी पण काही करावं लागेल. आता सांगितलं रोटरी हॉस्पिटल नीड बेस्ड. रोटरीचं काम काय आहे की जी गरज ती पूर्ण करणं. म्हणजे आमची रोटरीची गरज नाही, समाजाची गरज जी असेल ती पूर्ण करणं. आता सांगितलं की त्यावेळेला 77-80 साली डॉक्टर डोळ्याचे नव्हते, रोटरी हॉस्पिटल सुरू केलं. तसं इथे ग्रामीण भागांमध्ये आदिवासींमध्ये त्यांना मेडिकल सुविधा मिळत नाही, इतर गोष्टी मिळत नाही. मग आमच्या क्लबतर्फे दरवर्षी गेली 25 वर्ष दरवर्षी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही सर्व रोग निदान शिबिर घेत असतो. आणि लोक त्याची वाट बघत असतात की रोटरीचं शिबिर होईल आणि त्यात आम्ही पूर्णपणे चेकिंग फ्री करून देत असतो. आणि जे पेशंट ऑपरेशनला निघतात त्यांना आम्ही स्वतः घेऊन येतो. ऑपरेशनचे पूर्ण खर्च जाण्या येण्याचा सर्व तिथे असतो. तिरळेपणा आता मुलींमध्ये किंवा मुलांसाठी खरं म्हणजे असं बाहेर नको. आता ऑपरेशन होते पण ही गरज ओळखून मालेगावमध्ये आपण जवळ 350 ऑपरेशन आपल्या रोटरीने केली 3 वेळेला. गव्हर्नमेंट करतात पण त्याच्यावर विश्वास नसला किंवा कमी पडली तर रोटरीला मालेगावने अतिशय उत्तम पद्धतीने 3दा तिरळेपणाचं शिबिर घेतलं आणि त्याच्यामध्ये 350 मुलांचं आपण डोळे एका दिवसात सरळ केले. पण तुम्हाला सगळा आनंद होतो की ऑपरेशन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं. पहिला तिरळेपणा हा हे वाटतं घाबरतात पण आम्ही बघितलं लगेच ते आम्हाला येऊन सांगते डॉक्टर मुलीचं लग्न ठरलं आणि नंतर आम्हाला ते भेटायला येतात की लग्नाची संसार करतात. पोलिओ करेक्शन ज्या मुलांना अधू आहेत कुठल्याही कारणाने पोलिओ किंवा कुठल्याही कारणाने त्यांचा खर्च असतो
मग मालेगावच्या क्लबने एका वर्षी जेव्हा आमचे 50 वर्ष आमच्या रोटीला झाले होते, 100 वर्ष, त्यावेळेला 550 विद्यार्थ्यांचं आम्ही लोकांनी चेक केलं आणि 315 ऑपरेशन आम्ही ते फ्री ऑफ चार्ज केले होते त्यावेळेला. इन ॲडिशन दरवर्षी डॉक्टर तेलराव ते करत होते, ते आता नाही आहे, त्यांच्या स्थितीबद्दल त्यांच्यावर चालू राहील. दरवर्षी 8 ते 10 विद्यार्थ्यांचं आम्ही पूर्णपणे फ्री ऑपरेशन करतो. दुसरं कोणी जी गरज होती पूर्वी ते पण सुरू केली आहे. मागे ऑक्सिजन मिळायचं नाही, आता मिळतं ऑक्सिजन. आपण कोरोनात बघितलं, कोरोनामध्ये ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता. पूर्वी हा प्रॉब्लेम होता, रोटरीने मग ऑक्सिजन सिलेंडर फ्री ऑफ चार्ज पुरवले होते. व्होकेशनल अवॉर्ड रोटरीचं असं प्रिन्सिपल आहे की आपण आपला व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने केला तर समाज सुधरेल. दुर्दैवाने ते आज होत नाहीये, बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे समाजातली जी लोक आपला व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करतात त्याचा सत्कार आम्ही दरवर्षी करत असतो. आणि ते करताना हे बघतो की लागेबांधे किंवा कुठले आमचा ओळखीचा आहे म्हणून देत नाही, ताहून सुलातून त्या व्यक्तीची ओळख घेतली जाते आणि त्यांनाच आम्ही पुरस्कार देतो की याला खूप महत्त्व आहे, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या शिक्षण रोटीची की हा पुरस्कार बंद व्हावा, हे सगळ्याच लोकांनी आपला व्यवसाय चांगला करावा, तोपर्यंत हे आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि एक नवीन आणखीन आम्ही म्हणजे आता 10-12 वर्षापूर्वी 60 फुटी रोडवर एक रोटरी गार्डन आपण सुरू केलेले आहे. काही कारणाने थोडं ते थांबलं होतं, चालू होतं पण कमी प्रमाणात होतं. आता परत 2-4 महिन्यामध्ये आपण बघाल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ते डेव्हलप केलेलं आहे आणि लोक तिथे जातात, लहान मुलं, आणि त्याचं एन्जॉयमेंट करतात. 2 महिन्यानंतर आपण नक्कीच ते जा भेट द्या असं मला सांगतो. आता हे झालं स्थानिक स्तरावर. नॅशनल स्तरावर भारत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये लिटरसी फार कमी आहे, शिक्षितपणा फार कमी, अशिक्षितपणा आहे. मग भारत द्यायचं तर सगळ्यात महत्त्वाचं हाकी स्कूल, शाळा चांगल्या करायच्या, त्याला मदत करायची. हा भारतातला आणि काही देशांमधला प्रोजेक्ट आहे. रोटरी क्लब मालेगावने पण त्याच्यात भाग घेतला. मग शाळेची पुस्तकं असतील, गणवेश असतील ते दिलं. पण असं रँडमली देण्यापेक्षा आमच्या लोकांनी असं ठरवलं की वारांना आपण माहिती मनमाड रोडला गाव आहे, तिथे एक शाळा आहे गव्हर्नमेंटची जिल्हा परिषदची. तिथे आम्ही दत्तक घेतलं आणि गेल्या 6-7 वर्षांमध्ये एका शाळेला सगळ्या गोष्टी देऊन पूर्ण डेव्हलप केलं. म्हणजे तिथे कॉम्प्युटर असेल, बाकी शाळेचे काय जे मटेरियल असेल सगळं दिलं आणि ती शाळा पूर्ण डेव्हलप केली. आता ती डेव्हलप झाल्यानंतर ती दुसऱ्या शाळांमध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय की एक शाळा चांगली झाली. टीचर्स ट्रेनिंग असतं, टीचरला पण ट्रेनिंग आपण दिलेलं आहे. आता हे झालं नॅशनल स्तरावर. सगळ्यात रोटरीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट इंटरनॅशनल तो आहे पोलिओ निर्मूलन. आपल्याला माहिती आहे, आता तुम्हाला माहिती पोलिओचे रुग्ण दिसत नाही, जे आहेत ते खूप जुने आहेत, 15-20-40 वर्षापूर्वीचे. रोटरीने एक स्वप्न बघितलं, अतिशय मोठं स्वप्न होतं ते. म्हणजे त्यावेळेला लोक अक्षरशः इंटरनॅशनली असले की एवढं शक्य होणार नाही. पूर्ण जगातून पोलिओ हटवायचा. आणि तो आजार आपल्याला माहिती आहे कोरोनासारखा होता, व्हायरस. हा व्हायरस मारता येत नाही, हा कधी सर्दी खोकला तसा व्हायरस आहे. अशा व्हायरसला थांबवायचं आणि पूर्णपणे जगाला नष्ट करायचं हे स्वप्न रोटरीने बघितलं आणि कामाला लागले. आज आपण बघतोय जगामध्ये 2 देश सोडले, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, तर पूर्ण जगामधून पोलिओ नष्ट झाली नाही किती गोष्ट झाली. अशीच परिस्थिती आपण ठेवली तर मला वाटतं जगात नक्कीच पोलिओ हटेल. हे सर्व काम करताना मालेगावमध्ये सुद्धा रोटरी क्लब मालेगावने आणि इतर मालेगावचे बाजू 4 क्लब आहेत, त्यांनी पण काम घेऊन सर्व रोटरी फॅकल्टीने काम करून मालेगावमध्ये डिफिकल्ट काम होतं ते पूर्ण केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल एक साधारण 2010-11 साली अचानक 5 केसेस मालेगाव निघाल्या होत्या आणि अख्खं जगाचं लक्ष मालेगावकडे आलं होतं पोलिओमध्ये. हे सगळे हटतापर्यंत जाते, परंतु मालेगावला सापडल्यानंतर काही कारण आहेत त्याची लोक घेत नव्हते, गैरसमज होते. मालेगावच्या रोटऱ्यांनी, मालेगाव क्लबने, मालेगावच्या रोटऱ्यांनी खूप प्रयत्न करून लोकांशी भांडून त्यांची समजून व्यवस्थित करून त्यांना समजून सांगितलं आहे. आणि आज मालेगावला कित्येक वर्ष येत नाही, हे मला वाटतं हे रोटरीचं काम आहे. हे सगळं करत असताना मित्रांनो आता सांगितलं रोटरी एकटं काम करणार नाही, रोटरी आम्ही फक्त मधले काम करते आहोत. आम्हाला नेहमी सहकार्य मिळत असतं समाजातल्या चांगल्या लोकांचं, ते आम्हाला पैसे देत असतात, देणी देत असतात, आमच्याकडे देत असतात. असंच प्रेम गेल्या 75 वर्षात रोटरीकडे आम्हाला जे प्रेम दिलं सर्व समाजाने,
याही पुढे समाजाकडे ते आम्हाला मिळेल आणि आम्हाला अजून पूर्वी कामाची येईल सपोर्ट मिळेल. रोटरी हॉस्पिटल असेल किंवा इतर कामं समाजातले ते करायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जय जय महाराष्ट्र, जय रोटरी. रोटरी क्लब ऑफ मालेगावला झालेले आहेत. ह्या 75 वर्षात खूप खूप बरगच्च कामं रोटरी क्लब ऑफ मालेगावने केलेली आहेत. ते 3 ते 5 मिनिटात आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठळक गोष्टी फक्त त्यांनी सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त खूप काही मोठे कामं रोटरी क्लब ऑफ मालेगावने केलेले आहे. इट्स नॉट पॉसिबल विदिन 3 to 5 minutes टू टेल each and everything to you. तरी थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. धन्यवाद. आज आपण सर्वांनीच अशी या ठिकाणी येऊन शोभा वाढवली आहे. तसेच काही विशेष सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मिसेस आशाजी मंडेलपाला, प्रेसिडेंट अग्रवाल महिला मंडल, अँड मिसेस सलोनी बन्सल, सेक्रेटरी अग्रवाल महिला मंडल, आणि यांच्यासोबतच नूतन अध्यक्ष राकेशजी दिलवानिया यांच्या कुटुंबियांमधील काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मिसेस ममता अँड मुरारीजी मित्तल, मिसेस पूनम अँड विक्रमजी अग्रवाल, मिसेस उर्मिला अँड राकेशजी बुजाशिया, आणि प्रीती आणि अंजू जैन यांचं सुद्धा आजच्या या पदग्रहण समारंभामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. या व्यतिरिक्त नंदकुमारजी मंडेवाला, राजेंद्रजी केजरीवाल, अशोकजी सराफ, राधेश्यामजी कंदोई हे पण इथं उपस्थित झाले आहे. ट्रस्टी अग्रवाल सेवा समितीचे त्यांचे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे. या व्यतिरिक्त रोटेरियन RC मिडटाऊन मालेगावचे सेक्रेटरी जी गावडे इथं आलेले आहेत. रोटेरियन विलास सोनजे, रोटेरियन गोपाल दादा, तसेच RC फोर्टचे डॉक्टर अरुण पठाडे, रोटेरियन उदय राहुडे हेही आलेले आहेत. यांचे मी रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपण मेन कोर्स जसं म्हणतो, आपण जेव्हा जेवायला जातो, मेन कोर्स, मेन प्रोग्राम आजचा जो आहे इन्स्टॉलेशनचा, या प्रोग्रामकडे आपण आता वळूया. मंचावर यावं आणि नूतन अध्यक्ष राकेशजी दिलवानिया यांचा परिचय करून द्यावा. पदग्रहण समारंभ होतो. नवीन अध्यक्ष निवडला जातो. नवीन अध्यक्ष संस्थाचा कारभार स्वीकारतो आणि काम करायला सुरुवात करतो. हे दरवर्षी होतं, परंतु आज जास्त महत्व आहे, कारण 75 वर्ष झालेले आहेत. या 75 वर्षाचा इतिहास थोडक्यात डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समोर मांडला. जेव्हा केव्हा मालेगावच्या इतिहासात NGOचा इतिहास मिळवला जाईल, मला खात्री आहे की मालेगाव रोटरी क्लब अग्रस्थानी असेल. आणि त्या अग्रस्थानी ठेवण्याचं कार्य मालेगावच्या दिग्गज रोटरीने केलेलं आहे. या 75 वर्षामध्ये अनेक लोकांनी अध्यक्षपद भूषवलं आणि त्यांनी या रोटरीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे घेतली आणि रोटरी उंचावर नेण्याचा प्रयत्न केला. आणि या 75व्या वर्षामध्ये आपल्याला तेवढाच समर्थ नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. ते समर्थ नेतृत्व म्हणजे राकेश दिलवानिया आहे. राकेश, आपण टॅक्स कन्सल्टंट आहात. रोटरीमध्ये 28 वर्षापासून आपण आहात. 2003 साली आपण अध्यक्षपद भूषवलं आणि यावर्षी
पुन्हा आपण आग्रहाने अध्यक्षपद मागून घेतलं, कारण 75 वर्षाचं समारंभ आहे ते मला इतक्या उत्साहाने करायचे की मला कृपया या वर्षीचा अध्यक्ष करा अशी त्यांनी विनंती केली आणि त्याच्या समर्थ नेतृत्वाला सगळ्यांनी साथ दिली आणि त्याला अध्यक्ष म्हणून निवडलं. आपण पुन्हा एकदा राकेश आपण 2018 साली असिस्टंट गव्हर्नर झाला, नंतर 2019-20 साली आपण डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी होता, 22-23 ला देखील डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी होता. आपण वेगवेगळ्या कमिटीजवर डिस्ट्रिक्टच्या वेगवेगळ्या कमिटीजवर काम केलं आणि आपण हायएस्ट लर्निंग कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत. आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहात. अग्रवाल सेवा समिती, राजस्थानी मंडळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन आणि आपल्याला अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्या कार्यामध्ये साथ मिळते ते आपल्या सौभाग्यवती महिलांची, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कार्यालय. आपली मुलगी रचना ही चार्टर्ड अकाउंटंट आहे, आपली दुसरी मुलगी ही MBA आहे आणि मुलगा हा देखील मुंबईला ग्रॅज्युएशन करतोय. अशा राकेश सर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आणि पदग्रहण समारंभाचा पुढचा भाग म्हणजे मी आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या राजकारणामध्ये किंवा या साठमारीच्या युगामध्ये खुर्चीसाठी किती भांडण होत असतं, पण बघा आपल्यासाठी आता इतक्या सहजतेने ही खुर्ची अध्यक्ष शकील हे दिग्वाज यांना देत आहेत आणि मी डॉक्टर शकील यांना विनंती करतो की त्यांनी पिन घेऊन त्यांचं त्यांना अध्यक्षपदाची धुरा द्यावी. महत्वाचं गोष्ट येते 1950 साली जेव्हा रोटरी क्लब स्थापन झाला त्यावेळेस मिळालेलं हे सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट प्रत्येक वर्षी आधीचा अध्यक्ष हा दुसऱ्या अध्यक्षाला ते हस्तांतरित करत असतो आणि हे हस्तांतराची अधिकृत अशी प्रक्रिया आहे आणि त्याला खूप महत्व आहे. प्रत्येकी सहजतेने व्हावं अशी सगळेजण अपेक्षा करते. राकेशजी आपण अध्यक्षस्थान ग्रहण करावं आणि पुन्हा एकदा कायमच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया आणि त्याचा 75व्या वर्षामध्ये खूप खूप काम करण्याची उमेद मिळो आणि आपलं वर्ष असंच आनंदात आणि भरभराटीचं जावं. तेव्हा धन्यवाद. थैंक यू वेरी मच. Father of Rotary, Paul Harris और हमारे राकेश जी डिडवानिया, there is some resemblance. Resemblance बोले तो कुछ समानता, दो चार चीजों की समानता है वो थोड़ा मैं आपके सामने बयान करना चाहूँगा. Paul Harris born in 1868, whereas Rotarian Rakesh Didwania has born exactly after 100 years, 1968. Paul Harris has started and grown up the Rotary. Rakesh ji has started, now this is his second inning. सेकेंड टाइम वो अभी रोटरी के प्रेसिडेंट बने हैं और इन्होंने ग्रो किया है डिस्ट्रिक्ट 3030 को टेक्निकल पॉइंट से. बोले तो मोबाइल, संदेश, लैपटॉप, कंप्यूटर, ये जो मॉडर्न टेक्नोलॉजी है इसमें इन्होंने रोटरी 3030 को डेवलप किया है और
लगभग 100 साल के बाद डिस्ट्रिक्ट 3030 का चमकता तारा रोटेरियन राकेश जी डिक्लेअर किया. थैंक यू. धन्यवाद सर. यानंतर रोटेरियन सचिन पवार यांना विनंती असेल त्यांनी कृपया मंचावर यावं आणि नूतन सचिव सुखदेवजी ठाकूर यांचा परिचय करून द्यावा. आपल्याकडे यावर्षी रोटरीचे नवीन सेक्रेटरी जे पदभार स्वीकारत आहेत डॉक्टर सुखदेव ठाकूर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉक्टर सुखदेव ठाकूर हे गेले 4 वर्ष आले आपल्या रोटरी क्लब ऑफ मालेगावला त्यांनी जॉईन केलं. त्यानंतर त्यांचा जन्म जो आहे तो 1985 साली झालेला आहे. त्यांचं शिक्षण हे BA इंग्लिश त्यानंतर BHMS करून त्यांनी PG मध्ये त्यांनी DCM ही डिग्री मिळवली आहे. त्यानंतर त्यांचं जे हॉस्पिटल आहे जे ते सर्व्हिस देतात क्लिनिक ज्याला आपण म्हणतो ते निमगाव या ठिकाणी जे क्लिनिक त्यांचं आहे आणि त्या ठिकाणी ते गेले 10 वर्ष झाले अतिशय छान पद्धतीने रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत. जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोना काळामध्ये जी परिस्थिती उद्भवली होती अशा परिस्थितीमध्ये पेशंटला कुणी हात लावायला किंवा त्याला भेटायला सुद्धा कुणी जाऊ शकत नव्हतं. अशा काळामध्ये डॉक्टर सुखदेव ठाकूर यांनी जवळजवळ 250च्या वरती पेशंट्सला सेवा देऊन कोरोना काळात एक उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि अशा कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांचा वेळोवेळी सत्कारही केलेला आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी आता त्यांना तुम्ही 24 तासात केव्हाही कॉल करा अशा वेळेस ते प्रत्यक्ष त्या पेशंटला जी आवश्यक मदत असेल किंवा वैद्यकीय सेवा असेल ती पुरवत असतात. अशा परिस्थितीमध्ये आजकालच्या काळामध्ये एवढी तत्पर सेवा ग्रामीण भागामध्ये कोणी लवकर देत नाही. आपल्याकडे वेळोवेळी सांगितलं जातं की पेशंट डॉक्टरला कॉल केला की पेशंटकडे या असं सांगितलं, पेशंटला सांगितलं दवाखान्यात या, डॉक्टरकडे या. इथे डॉक्टर बांधावरती जातो, शेतामध्ये जातो, घरोघरी जातो असं एकमेव उदाहरण डॉक्टर सुखदेव ठाकूर. अशा या 75व्या आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाचा रोटरी क्लबचा जो आहे याच्या आपल्या अध्यक्ष राकेशभाई यांनी डॉक्टर सुखदेव ठाकूर यांची निवड केली. त्यांना साथ आणि भक्कम साथ देण्याचं काम डॉक्टर सुखदेव ठाकूर करतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. लोकल सेक्रेटरी डॉक्टर सुखदेव ठाकूर. मंचावर यावं आणि आजच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सुरभीजी धारवाली यांना विनंती की आपण अनिता डेवाणीजी यांना सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. बोललं की ही रोटेरियन राकेश डेवाणी यांची सेकंड इनिंग आहे आणि जो ही व्यक्ती जी रोटेरियन रोटरीमध्ये स्वतःला झोकून देत असतात त्याच्या कुटुंबी श्री उन्मेष बंडूभाऊ माहेश्वरी महापुचे तज्ञ संचालक आलेले आहेत. तसेच श्री जितेंद्र अण्णा अहिरराव गणेश सेवा समिती मालेगाव कॅम्पचे हे पण आलेले आहेत. त्यांचं रोटरी क्लब ऑफ मालेगाव तर्फे सहर्ष स्वागत. धन्यवाद. यानंतर नूतन अध्यक्ष राकेश दिवानिया यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुड इवनिंग एवरीवन. पूना से पधारी हमारी चीफ गेस्ट डॉक्टर सुरभि धानवाला, असिस्टेंट डॉक्टर सचिन भाई शाह, इमीडिएट पास प्रेसिडेंट डॉक्टर शकील, आउटगोइंग सेक्रेटरी सनी और मेरे साथ काम करने वाले सेक्रेटरी सुखदेव ठाकुर और यहाँ पर उपस्थित सभी रोटरियंस, इनर मेंबर्स, मेरे सभी परिवार वाले, मेरे रिश्तेदार, सभी अन्य संस्थाओं के पदाधिकारी एवं देवियों सज्जनों, किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. यही सोच लेकर हम रोटरी वाले काम करते हैं. आज रोटरी इंटरनेशनल 120 साल से काम कर रही है और हमारा क्लब
75वें साल में है, तो हमारा काम देखकर ही लोग हमें रोटरी क्लब मालेगांव के 75वें अमृत महोत्सव वर्ष के अध्यक्ष पद पर मुझे विराजमान करने के लिए मैं सबसे पहले मेरे सभी क्लब सदस्यों का काम करेंगे। लेकिन एक कुछ खास जो काम हम करने वाले हैं वो मैं खाली यहाँ पे गिनाता हूँ। हम देखते हैं कि मालेगांव में और कैंप रोड हो या सटाना रोड हो या कोई भी एरिया है, वहाँ पे यूरिनल्स जो है, वॉशरूम जो है, कहीं व्यवस्था नहीं है। तो मैंने कमिश्नर साहब से बात की है और मालेगांव म्यूनिसिपल कॉर्पोरेशन और रोटरी क्लब मालेगांव मिलकर हम हर एरिया में और वॉशरूम बनाएंगे। दूसरा जो प्रोजेक्ट है 60 फुट रोड पर जो रोटरी गार्डन, उसका पूरा रिनोवेशन हो रहा है और उसके लिए हमारे जो मंत्री साहब है दादा बाबू भूसे, उन्होंने फंड दिया है और उसमें हम अभी पूरा जो फाउंटेन वगैरह और बहुत सारे गेम्स वगैरह था उसका रिनोवेशन ऑलमोस्ट काम कंप्लीट हो गया है। वो एक बड़ा प्रोजेक्ट है। तीसरा प्रोजेक्ट जो है एक मालेगांव कैंप जो है वहाँ पर और एक बहुत बड़ा रोटरी सर्कल जो है हम बनाने वाले हैं। नेक्स्ट जो प्रोजेक्ट है मौसम पुल पर सभी बाहर गांव की गाड़ियाँ आती है रुकती है, लेकिन वहाँ पर जो पब्लिक खड़ी होती है उनके लिए शेड नहीं है, तो बस स्टॉप का जो शेड बनाने का काम हम हमारे रोटरी क्लब की तरफ से करने जा रहे हैं। आजकल बच्चों में मोबाइल का एडिक्शन बहुत ज़्यादा बढ़ गया है, तो वो कम करने के लिए हर स्कूल में जाकर बच्चों को अगर बच्चों को हम बोले कि ये मत कर, मोबाइल मत खेल, तो क्या करें? बच्चे सीधे बोलते क्या करें? तो क्या कर सकते हैं, क्या करना चाहिए, वो उनको हम सिखाएंगे। हमारे पास प्रेसिडेंट डॉक्टर महेश जयराज जी हर साल जो है ऑर्थोपेडिक सर्जरीज का प्रोजेक्ट लेते थे, उसे हम और बड़े स्केल पर उनकी याद में हम करते रहेंगे। इस साल बहुत बड़े स्केल पर काम करेंगे। हम देख रहे हैं कि अपने मालेगांव में पूरे इंडिया में ही कैंसर बहुत तेजी से बढ़ रहा है, तो कैंसर के लिए अवेयरनेस और उसके लिए जो क्या ट्रीटमेंट कर सकते हैं वो नासिक की संस्था के साथ में मिलकर हम आगे करेंगे। ट्राइबल एरिया में जहाँ पे कोई जल्दी जाते नहीं है और वहाँ पे जो आदिवासी लोग रहते हैं उनके लिए वैसे तो हम हर साल कैंप लेते हैं, हर बीमारी का इलाज वहाँ पे करते हैं, वो और बड़े स्केल पे हम करेंगे। फिर बाकी तो हाँ, हमारे डिस्ट्रिक्ट का जो रोटरी डिस्ट्रिक्ट का एक बड़ा प्रोजेक्ट इस साल के लिए थैलेसेमिया, हमारे डिस्ट्रिक्ट ने ये डिसाइड किया है कि इस साल थैलेसेमिया के 10 लाख पेशेंट की हम स्क्रीनिंग करेंगे। बाकी तो ज़्यादा करके हम बहुत सारे एनजीओ क्या करते हैं कि साल में कभी भी जाके किसी को कुछ फ्री में दे दिया, लेडीज को, बच्चों को, जेंट्स आदमी को खाना खिला दिया फ्री में। मतलब मेरा मानना यह है कि फ्री में कुछ मत दो, लोगों को काम दो, और उसके लिए एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट प्रोग्राम जो लेकर और ज़्यादा से ज़्यादा लोगों को हम काम देंगे जिससे उनको फ्री में कुछ मांगने की जरूरत ही ना पड़े। हमारा 75वां साल है। 4 दिसंबर 1950 में तो हमारे रोटरी क्लब की स्थापना हुई थी। इस साल 4 दिसंबर का पूरा एक हफ्ता जो है हम और रोटरी वीक सेलिब्रेट करेंगे। उसमें बहुत सारे प्रोजेक्ट्स लेंगे और उसमें हम एक सोविनर भी निकालने वाले। बाकी सारे प्रोग्राम तो छोटे छोटे प्रोग्राम तो साल भर चलते ही रहेंगे। और इस कार्य में मेरे परिवार का, मेरी मिसेज, बच्चे, मेरा भाई मुकेश, शिल्पा और सभी परिवार और पूरे मालेगांव वाले, पूरा समाज, पूरा रोटरी, इन्हें सभी की मुझे साथ रहेगी। आप, मुझे विश्वास है कि आप सभी लोग तन मन धन से इस कार्य में और सहयोग देंगे। देखिए ऐसा है कि सूरज की रोशनी ना बन सके तो ना सही, सूरज की रोशनी ना बन सके तो ना सही, दिया बनकर तो हम टिमटिमाएंगे। लाखों के आंसू पहुंच न सके फिर भी कुछ लोगों के दुख दर्द को मिटाएंगे, कुछ लोगों के दुख दर्द को मिटाएंगे। धन्यवाद। करा है और वो भी बहुत खुशी से आपको बहुत बहुत धन्यवाद सबकी ओर से। आपको जो साथ देने वाले हैं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, आई थिंक यू शुड
board of directors. वैसे तो देखिए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या प्रेसिडेंट हो या सेक्रेटरी हो वो नाम के लिए होते हैं, पूरा क्लब सभी मेंबर्स काम करते हैं, लेकिन फिर भी एक प्रोटोकॉल के हिसाब से बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होता है, प्रेसिडेंट होते हैं। तो मेरा जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स है, मैं तो प्रेसिडेंट, सेक्रेटरी सुखदेव ठाकुर, प्रेसिडेंट इलेक्ट विनय रावले, आ जाए, ट्रेजरर सनी परवाल, वाइस प्रेसिडेंट रोटेरियन शिवाजी माली, सार्जेंट एट आर्म्स संजय बालेकर, एग्जीक्यूटिव सेक्रेटरी सचिन पवार, डायरेक्टर्स एडमिनिस्ट्रेटिव सर्विस दिलीप सन्यासी, सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत शिरापुरे, पब्लिक रिलेशन सोशल मीडिया सचिन दोषी, पब्लिक रिलेशन प्रिंट मीडिया विनोद गोरवाडकर, और हमारे इन सभी को ट्रेनिंग देने वाले क्लब लर्निंग फैसिलिटेटर डॉक्टर दिलीप भावसा। राकेश जी को बहुत स्ट्रॉन्ग टीम मिली हुई है, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स और सभी रोटेरियंस मिलके। हाँ, और इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट और डायरेक्टर, हालांकि ये तो बोर्ड ऑफ डायरेक्टर है, लेकिन इस साल क्योंकि 75वां साल है हमारा, 75th ईयर, तो उसके लिए एक स्पेशल कमेटी हमने बनाई है, और उसके जो कमेटी के मेंबर्स हैं, चेयरमैन है दिनेश जी यादव, शिवनारायण जी काकाणी, राजेंद्र भरतभाई तापडिया। सुरभी यांना विनंती की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं। आणि आता या वर्षी काही अजून सदस्य जे आहेत ते रोटरी क्लब ऑफ मालेगावशी जोडले जाणार आहेत, त्यांची या ठिकाणी नावं घेतली जाणार आहेत आणि त्या सदस्यांना विनंती असणार आहे की आपण कृपया मंचावर यावं ती प्रदान समारंभासाठी। ऐड करने जा रहे हैं, मैं एक एक का नाम लूंगा, कृपया आगे आकर उनको पिन लगाई जाए। सचिन जी, राकेश जी और प्रमुख अतिथि धानवाला जी ये है, पधारिए। बहुत ही उत्साही मेंबर है, इससे पूर्व भी रोटरी क्लब मालेगांव के मेंबर थे, कुछ कारणों से छोड़ के गए थे, ही इज री-इंडक्टेड। मधु बाबा आगे आइए। अग्रसेन पथ संस्था के चेयरमैन
आवड असलेले आणि सोशल काम समाजात करत असलेले अशोक बाबू रोटरी क्लब ऑफ मालेगावला जॉईन करत आहेत. ऑनररी मेंबर आयुक्त साहेब रवींद्रजी जाधव यांना